अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि 23 एप्रिलला यासाठी मतदान होणार आहे। खरं तर अजितदादा गेल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा होती, मात्र आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक जी आहे ती लढण्याची निर्णय घेतलेला आहे। काय नक्की तुमची निर्णय आहे, काय तुम्ही कशा प्रकारे? हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं। मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळा मोठमोठे नेते ज्यावेळी अकाली त्यांचं निधन झालं, अपघाती निधन झालं, त्यावेळी तिथल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत। या रमेश वांजळे नावाचे एक सोनेरी आमदार, लोकप्रिय आमदार होते, त्यांच्या विरोधामध्ये भाजपनं उमेदवार देऊन नुसती निवडणूक लढवली नाही तर निवडणूक जिंकलेले सुद्धा आहेत। मुळात हेच स्वर्गीय अजितदादा पवार ज्यावेळी लक्ष्मणराव जगताप पिंपरी चिंचवडमधले एक लोकनेते ज्यावेळी अकाली त्यांचं निधन झालं त्यावेळी अजितदादांच्या त्यावेळी लक्ष्मणराव जगतापांच्या विरोधामध्ये सुद्धा अजितदादा पवारांनी उमेदवार उभा केलेला आहे। त्यामुळं लोकशाही टिकायची असेल, लोकशाहीमध्ये निवडणुका या व्हाव्या लागतात। अशा प्रसंगांचं जर कारण सांगून निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे। आणि मुळात मी एक ओबीसी आंदोलक आहे। ओबीसीच्या प्रश्नावर, विजयंतीच्या प्रश्नावर या महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, पण सत्ताधाऱ्यांना त्याची कुठलीही चाड नाही, साधी दखल सुद्धा ते घेत नाहीत। साधा एखादा फोन कॉल प्रशासनाकडून सुद्धा आमच्याकडे येत नाही। आणि राजरोस पद्धतीनं ओबीसीच्या हक्क अधिकाराचा मुर्दा पाडला जात असताना, आरक्षणाचा मुर्दा पाडला जात असताना कुणी बिनविरोध करावं आणि कुणीतरी आम्हाला पाठिंबा येऊन द्यावा, ती राजकीय पक्षांची मजबुरी असेल। राजकीय पक्ष अनेक त्यांना जाऊन पाठिंबा देत असतील, लाभार्थी टोळी त्यांना पाठिंबा देत असेल, पण आम्ही रस्त्यावर लढाई लढणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर भांडणारे कार्यकर्ते, आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ, आमचे प्रश्न अजेंड्यावर आणू। शेवटी जनता ठरवेल आमची मतं योग्य की अयोग्य, निवडणूक लढणं योग्य की अयोग्य। त्यामुळे लोकशाही आहे, निवडणुकांना आम्ही निश्चित सामोरं जाऊ। उमेदवार तुम्ही स्वतः असणार आहे? निवडणुका आहे बघा, येत्या 2 दिवसामध्ये उमेदवार कोण असेल हे आम्ही जाहीर करू। आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत, राष्ट्रीय पक्षांच्या संपर्कात आहोत। एकाच एक उमेदवार, लोकलचाही उमेदवार पुढे येऊ शकतो, ज्याला सहकाराचा अनुभव आहे असाही उमेदवार एखादा पुढे येऊ शकतो, एखादा आंदोलकही पुढे येऊ शकतो। त्यामुळे आम्ही बारामतीची निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवणार। एका बाजूला धनसत्ता, एका बाजूला पवार कुटुंबियांचं वलय आणि एका बाजूला या सगळ्या गोष्टी, एका बाजूला सगळे पक्ष, पार्टी, नेते, मुख्यमंत्री, विरोधी सगळे एका बाजूला असतील आणि जनसामान्यांचा प्रतिनिधी, जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलणारा प्रतिनिधी दुसऱ्या बाजूला असेल आणि निवडणुकीला सामना होईल। कोणत्या ब्रँडखाली, कोणत्या संघटनेच्या किंवा पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढणार का अपक्ष? बघा, आम्ही ते योग्य वेळी जाहीर करू। अनेक पक्ष आहेत, त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत और अंदर की बात है, बहुत सारे सत्ता में रहते हुए भी बहुत सारे पक्ष हमारे साथ है। त्यामुळं दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रताईंना 3व्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद दिलं ना। पार्थ पवार ज्यांचं कॅरेक्टर काढलं, ज्यांचा CR रिपोर्ट ज्यावेळी काढला जाईल त्या रिपोर्टमध्ये हजारो कोटीच्या घोटाळ्यांची ज्यांच्या मागे जंत्री आहे त्या माणसाला तुम्ही बिनविरोध राज्यसभेत पाठवले ना। शरद पवार साहेबांना सुद्धा तुम्ही बिनविरोध राज्यसभेत पाठवलंय, मग तुम्ही सहानुभूतीवर अजून माझं तर एक असं म्हणणं आहे की सुनेत्रताई पवारांना विधान परिषदेवर घेण्यात यावं आणि भाजपनं, सत्ताधाऱ्यांनी एक तुमचा कार्यकर्ता तिथं निवडणुकीला उभं करावं ना। मग आम्ही आहे आणि तो कार्यकर्ता आम्ही बघून घेऊ। तुम्ही सुनेत्रताईंच्या पदरा अडून अश्रू डाळत या निवडणुकीला सामोरं जाताय का? म्हणजे सहानुभूतीचा फायदा घेताय का? तुमचं वर्षभराचं ऑडिट एकदा जनतेसमोर मांडा ना। हे असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आम्ही निवडणुकीला निश्चित सामोरं जाऊ। तुम्ही म्हणताय अनेक पक्ष हमारे साथ आहे, राष्ट्रीय पक्ष सुद्धा म्हणताय, कुठल्या पक्षांची जास्त? खूप आहेत। आप आहे, बसप आहे, काँग्रेस आहे, सत्तेमधले पक्ष आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट ते आमच्या भूमिकेशी सहमत आहेत। महाराष्ट्रामध्ये कुठल्याच निवडणुका अशा बिनविरोध वगैरे झालेल्या नाहीत। चर्चा झाली का त्या पक्षाची? आम्ही आहोत संपर्कात, योग्य वेळी आम्ही सांगू ना तुम्हाला। पण अनेक नेत्यांचे आता तुम्हाला फोन येऊ शकतात निवडणूक बिनविरोध करावी यासाठी, जर फोन आले तर माघार घेणार की निवडणूक लढण्यावर ठाम? आमच्या मनात काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जर समाधानकारक दिली, तसं धोरण ठरत असेल तर आम्ही त्याचाही विचार करू। पण आम्हाला नाही वाटत की आमचं ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे। मी ज्या प्रश्नासाठी रात्रंदिवस उपोषणं करतोय, भांडतोय, आंदोलनं करतोय, सभा घेतोय, त्या प्रश्नाचं काहीच देणं घेणं नाही इथल्या सत्ताधारी लोकांना। ही खरं तर खंत आहे आमच्या डोक्यामध्ये आणि म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो। माझा प्रश्न आहे, ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? जर तुम्हाला समोरून आव्हान आलं बिनविरोध करायचे, उभे ना करावं, तुम्ही त्याला मान्य करणार की बिनविरोध लढवण्यावर ठाम राहणार? लोकशाही टिकवायची असेल, 2029च्या निवडणुका निर्धोकपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये
लोकशाही वाचवण्यासाठी जर पुढे यायचं असेल तर 2029ची नांदी म्हणून आत्ताच्या बारामतीच्या आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीकडं इथल्या विरोधकांनी, इथल्या जनतेनं, इथल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पाहावं, असं मी सकारात्मक विचार करणारा कार्यकर्ता. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची निवडणूक होणार. इथून पुढे आता ओबीसीचा लढा कसा चालू ठेवणार? इथून पुढे ओबीसीचा लढा चालू आहे. आत्ता पण चालू आहे, उद्या पण चालू आहे, परवाही चालू आहे. काल साताऱ्यात होतो, परवा बारामतीत होतो, बीडमध्ये होतो, नांदेडमध्ये होतो, जालन्यामध्ये होतो. हे रात्रंदिवस चालूच आहे. त्यामुळं ही रस्त्यावरची लढाई चालूच राहील, पण बारामतीची निवडणूक मात्र निश्चित होईल. हे सगळे तुम्ही सोबत ते म्हणताय, ओबीसीचा सपोर्ट मिळेल का? तुम्ही जिंकून येताल याची खात्री का? ओबीसी जर लिटरेट असता, साक्षर असता, तर ओबीसीचं राज्य चाललं असतं, सत्ता चालली असती ना. पण फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कमालीचा विखुरलेला आहे आणि त्याला एकत्र करण्याची सुरुवात म्हणून आम्ही बघू. बारामतीत सहकार्य करतील असं वाटतं का? ओबीसी समाज असेल किंवा बारामतीमध्ये जर ओबीसीनी मनावर घेतलं तर पुढच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं. पण त्यांना साक्षर करणं, त्यांना राजकीय दृष्ट्या अलर्ट करणं, हक्क अधिकारांची जाणीव करून देणं, हे आमच्या समोरचं आव्हान आहे आणि त्या आव्हानातली ही एक पहिली पायरी म्हणून आम्ही या निवडणुकीकडे पाहतोय. तर हे होते लक्ष्मण आखे, ओबीसी नेते लक्ष्मण आखे. त्यांनी बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ती लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी म्हणलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.